इससे पहले कि हम वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी कारवाई करत होतो, परंतु वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिकारी कहाँ से उठाए थे? मामा लहान मुलं असतील गोंदिया जिल्हा वाहतूक दलातर्फे आदरणीय गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गोंदिया जिल्ह्यातील बेशिस्त वाहन चालकांना आळा बसावा, तसेच अल्पवयीन मुलं जी आहेत ज्यांच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वगैरे वाढतं, अशा देखील मुलांना आळा बसावा आणि त्यांच्या पालकांना सबक मिळावा यासाठी आपण सर्व शाळा कॉलेजेस गोंदियातले क्लासेस असतील त्यांना नोटीस दिलेली आहे आणि कायद्याचा अवेअरनेस केलेला आहे. जसं मोटर वाहन सुधारित अधिनियम 2019 कलम 199A अन्वये पालकांनी जर मुलाला वाहन चालवायला दिलं तर पालकांना 3 महिने कैद आणि 25,000 रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. तर त्या पद्धतीचं अवेअरनेस व्हावं यासाठी आम्ही ते नोटीस सर्व शाळा कॉलेजला दिलेली आहे. या पुढच्या टप्प्यात आम्ही संपूर्ण जिल्हाभर शाळा कॉलेजला या नोटीस बजावणार आहे, जेणेकरून त्यांनी पालकांच्या ग्रुपवर सदर नोटीस फॉरवर्ड कराव्या आणि शाळा कॉलेजमध्ये मुलांना देखील अवेअरनेस करावा. त्याचप्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी दिनांक 17/12/2024 रोजीपासून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती आणि त्यानुसार दिनांक 17/12/2024 रोजी एका दिवशी 103 वाहनं आपण वाहतुकीचे नियम मोडणारे वाहतूक शाखा इथे डिटेन करून त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्याप्रमाणे आजपर्यंत सदरची मोहीम ही सुरू आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण 17 तारखेपासून आजपर्यंत साधारण 365 वाहनं ही वाहतूक शाखा इथे जमा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 445 ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यापासून 4,45,000चा दंड देखील वसूल केलेला आहे.
त्याच्यामध्ये एकूण 56 आजपर्यंत 17 तारखेपासून आजपर्यंत एकूण 56 अल्पवयीन वाहन चालकांवर देखील कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आता इथून पुढं अजून कडक स्वरूपात केली जाणार आहे. तर त्यासाठी नागरिकांना आव्हान आहे की आपण अल्पवयीन वाहन असन, चालक असन, ट्रिपल सीट असन इत्यादी वाहतुकीचे नियम मोडू नये. त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम तरीही मोडणाऱ्या इसमांवर आपण संपूर्ण गोंदिया शहरामध्ये कॅमेरे बसवणार आहेत आणि त्या कॅमेऱ्याच्या मार्फतीने आपण कंट्रोल रूममधून त्यांना ऑनलाईन फाईन मारण्याचं एक प्रोजेक्ट आपला गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो लवकरच सुरू होईल आणि वाहतुकीला आळा बसेल असं मी खात्री व्यक्त करतो.